आणि सर्व अधिक नसता राज्यातील बंद पाडा. बच्चू भाऊंनी एक इशारा दिलेला आहे सरकारला की 14 तारखेपर्यंत आम्ही गांधीगिरी मार्गाने आंदोलन करू. जर 14 तारखेपर्यंत सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर 14 तारखेच्या नंतर आम्ही त्याच्या शांततेचा वाद करून घेतलं हेच मला आश्चर्य वाटलं. कारण ते खानदानी लढणी काय असेल ना ते लोक ठोकलेलं दिसतं. पण आता त्यांनाही मी माझा जीव जातो उपाशी राहतो पण माझ्या बोलली मायबाप शेतकऱ्यांना न्याय देतो, जो देशाला पोचतो, जो शेतकरी देशाला पोचतो, राज्याला पोचतो, सरकारला सुद्धा पोचतो, आयकर भरून टॅक्स भरून त्या मायबापाला आणि माझी तरी इच्छा शेतकऱ्याचं बोललो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी इतक्या आव्हान शेतकऱ्याच्या न्यायासाठी त्यांना उपोषण करायची वेळ आहे. दुसरे विषय असतात की परंतु शेतकऱ्याच्या न्यायासाठी त्यांना उपोषण करण्याची वेळ आहे. आणि मुख्यमंत्री या नात्यानं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बघायची भूमिका घ्यावी. हे मात्र राज्यासाठी सरकार म्हणून मग कलंक आहे. मनोज भाऊ, 4 दिवस झाले आंदोलनाला, मात्र अजूनपर्यंत कोणत्याही बड्या नेत्यांचा फोन नाही किंवा कुठल्याही प्रकारच्या आंदोलनासाठी तो शब्द द्यायला तयार नाही आहे. आज बच्चू कडू यांच्या काही कार्यकर्त्यांनी किंवा अपंग कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं किंवा ते आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झालेला आहे. ते आंदोलन पण दडपण्याचा प्रयत्न होईल का? पुन्हा एकदा सांगतो, देवेंद्र फडणवीस साहेबाला पण आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पण आंदोलन दडपायच्या भानगडीत करू नका, पहिला मुद्दा. आणि दुसरा, तुम्ही जर दखल घ्यायचीच नाही, जर असं मनातून सरकारनं ठरवलं असतं, आम्ही किंवा शेतकऱ्यांनी बच्चू भाऊ म्हणून बघायचं नाही तर आमचं लेकरू म्हणून सगळ्यांनी त्यांच्याकडे बघायचं. दखलच घ्यायचं नाही असं जर सरकारनं ठरवलं असतं, तुमचं फिरणं मग आधी मुश्किल झालं. शेतकऱ्याचे पोरं म्हणून घराघरातले कानाकोपऱ्यातले बांधा शेतकरी हातातलं काम सोडून रस्त्यावर येणार आणि सरकारचं फिरणं बंद करणार. दखल घ्यायची की नाही मग आता ते सरकारने ठरवायचं. तुम्ही एक दिवसाचं राज्यभरातील शेतकऱ्यांना सर्वांना आवाहन केलेलं, एक दिवस संपूर्ण रस्ता बंद करा, महाराष्ट्र बंद करा. कोणत्या दिवशी राहणार आहे ते संपूर्ण महाराष्ट्र बंद? हे शेतकरी संघटनेचे जेवढे अध्यक्ष महाराष्ट्रभराचे महाराष्ट्रभरातले त्यांनी आणि ठरवावं आणि एक दिवस देऊन टाकावा. त्या दिवसासाठी त्या तारखेसाठी आम्ही सगळे स्वतःला झोपून देऊन काम करणार. एक दिवसासाठी तुम्हाला ना बांधावर दिसेल मराठा, ना शेतात दिसत, ना गावात दिसत, सगळा रस्त्यावरती दिसत. फक्त तुम्ही मात्र एक वज्रमुख तयार करून समाजाला मार्गदर्शन जे म्हणतात ना त्या पद्धतीचा एक प्रोग्राम द्यावा. तुमच्याकडून दुसरी अपेक्षा नाही, तुम्ही फक्त एकदा प्रोग्राम द्या. राज्यातल्या कानाकोपऱ्यातला महाराष्ट्रातला एकही शेतकरी बांधव तुम्हाला घरी दिसणार नाही, सगळा रस्त्यावरती दिसेल. त्याचं कारण पण तसंच आहे. शेतकऱ्याचं लेकरू म्हणून स्वतःचा जीव पणाला लावला आहे बच्चू भाऊंनी आणि त्यांच्यासाठी एक दिवस शेतकरी रस्त्यावरती येत नाही असं होऊ शकत नाही. पण ती वेळ माझं मत आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी येऊ देऊ. जर का हाताच्या बाहेर परिस्थिती गेली रे बाबा तर पुन्हा रोखणं अवघड. मराठा समाजाची आज सुनावणी होती, कारण सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले होते हायकोर्टावर की सगळ्या याचिका तातडीने निकाली काढा. विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं, कारण आता ॲडमिशनचे दिवस आहे, जे 10% शासनाने दिले होते त्याच्यातून पण ॲडमिशन होत नाही आहे. नाही, आता ती न्यायप्रविष्ट मॅटर आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यावरती बोलतो. न्यायालयात न्यायप्रविष्ट प्रकरणावरती बोलू नये आणि आरक्षणाचा विषय उद्यापासून बोलू. कारण आज मी शेतकऱ्याचा पोरगा म्हणून शेवटचं मी माझी भूमिका निभावली पाहिजे, बदललं नाही पाहिजे. कारण सगळ्या राज्यातल्या नेत्याला माहिती आहे, सगळ्या समाजाला सुद्धा माहिती आहे, जे बोललं ते बदलत नाही. म्हणून तर लोकांचा माझ्यावरती प्रचंड विश्वास आहे. म्हणून मी आज इथे शेतकऱ्याचं पोरगा म्हणून शेतकऱ्यांसाठी आलो. आरक्षणाचा विषय उद्यापासून आणि ते मी मिळणारच. पालकमंत्री अमरावतीचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल बच्चू कडूंशी संवाद साधला. बच्चू कडूंनी आरोप केला आहे की ज्या पद्धतीने बोलायला पाहिजे होते त्या पद्धतीने बावनकुळेंनी प्रतिसादसुद्धा दिला नाही. वाटत नाही बच्चू भाऊ खोटं बोलते.
कारण बच्चे भाऊ कसे ते खोटं नाही आम्हाला जे दिसलेत ते बाकीच्याला काय दिसलेत आम्हाला जे ते दिसले ते खोटं बोलत नाहीत आहेत ते करते जे आमच्यामध्ये त्यांनी चर्चेच्या वेळेस केलं होतं ते खरं करायचं त्यांना ते पालकमंत्री बोललेच असतील म्हणूनच ते बोलले असतील पण मला त्याच्यात नाही पडायचं तुम्ही मागण्या शेतकऱ्यांच्या न्यायाच्या आणि आमचं कर्तव्य त्याला पाठबळ देऊन त्या जिंकवायचं मग 52 फळे येऊ दे नाही तर 50 फळे येऊ दे नाही तर 100 फळे येऊ आपल्याला कुणी येऊ नसता मग त्यांच्या मागण्या मान्य करा तुमचा बाप नाही का शेतकरी किंवा तुमचा बाप नाही का जेवढे मंत्री आहेत तेवढ्याचा शेतकऱ्यापेक्षा बाप कोणचा मोठा आणि मग त्याला का तरशिदा सगळ्या दुनियाला माफ करा जिकडं नाही तिकडं पैसे देतात आणि मग इथे शेतकऱ्याचे कर्ज वगैरे पैसे द्या तुम्हाला काय आपण त्याला पैसे द्यायला शेतमजुराला पैसे भाव त्यांचं जे रोजगार वाढून द्यायचा त्याला अडचण झाली मला त्यामुळं आमची जोड तर पक्की जर ती गळली मग आम्ही दोन्ही खिलरीचे मग एकदा बघा आम्ही कुकडं कशी काढायचं मग किती चिपड्या गेल्या कुकडं आकडे बागले आणि मुजीत नाही म्हणून त्या बाबामुळे साहेबाचं काय चुकलं असलं तर दुरुस्त करावं पुन्हा त्यांनी पुढची मोकळी यावं सरकारची मध्यस्थी करून त्या मागण्याची अंमलबजावणी करा आणि हे नाही झालं तर सगळ्या शेतकरी संघटनेने एकदा आम्हाला शेतकऱ्याला एक तारीख द्यावा त्या तारखेला तुम्हाला महाराष्ट्र दिसेल सरकारला राज्यात शेतकऱ्याचा मुलगा म्हणून त्यामुळे बोलायला हे होणार आमचा हक्काचं त्याच्यावरतीच आम्ही खरंच तुम्ही सगळ्या अध्यक्षांना एक तारीख द्यायचं सांगितलेलं आहे महाराष्ट्रभर शेतकऱ्याच्या नेत्या अध्यक्षांनी तारीख द्यावी त्या दिवशी महाराष्ट्र बंद करू परंतु याचा पुढाकार कोण करणार हे नाही सांगितलं कोण करणार हे बच्चू भाऊंना माझे मी केलं असतं जबाबदारी मी केलं असतं सगळे ओळखीचे सगळे ओळखीचे नाराज होत असते सगळ्याला आणि इतक्या तारखेच्या आत योग्य संधी आता सगळ्या शेतकऱ्याच्या संघटनेच्या अध्यक्षांना गोरगरीब शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यायची संधी कोणाला सगळ्या शेतकरी संघटना हीच योग्य वेळ आता हातोडा मारायची त्यांनी एक डेडलाईन ठरवलं की या तारखेपर्यंत सगळे अंमलबजावणी करा आम्ही सांगतो पूर्ण राज्य बंद करा आम्ही त्याच्यात 100% मग सहभागी बच्चू कडूंची तब्येत खालावली म्हणून अखेर आज दिव्यांग बांधवांनी मंत्रालयावर मोर्चा काढला परंतु पोलिसांनी बळजबरीने त्यांना वाहनामध्ये घेऊन दिलेले आहे पोलिसांनी म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस साहेबांनी गोरगरिबांची भावना नाही इतकं भावना शून्य महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी वागू नये शेतकऱ्याशी कारण किती कष्ट करावं लागते फक्त शेतकऱ्याच्या मायबापाला माहिती किती राबावं लागतं किती शेतीत त्रास उत्पन्न झाल्याच्या नंतर त्या मालाला भाव नाही त्याच्या डोळ्यातलं पाणी पुसायला शेतकऱ्याच्या पोली नाही मग जर एखादा माणूस पुढवून आंदोलन करणार असला मुख्यमंत्र्यांनी उलट मोठं मन दाखवून एवढ्या तुमच्या शेतकऱ्याच्या मागण्या सगळ्याची अंमलबजावणी करतो असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर म्हणायला पाहिजे मग त्याला शेतकऱ्यांचा कैवारी असणारा शेतकऱ्यांवरती माया करणारा मुख्यमंत्री म्हटलं जातं वातावरण दूषित करणं तरी दखल न घेणं माणूस मरायला लागला मागे तरी दखल न घेणं याला मुख्यमंत्री नाही भाजपचे अनेक मंत्री म्हणताय की आम्ही आश्वासन दिलेलं आहे 5 वर्षात आम्ही कर्जमाफी 5 वर्षात असते का पुढं 5 वर्षात माणसं मेल्यावर करता का असं नसतं न्याय करताना
आपल्याकडे एक शेतकऱ्यांनी जबाबदारी दिली राज्याच्या प्रमुखाची. बस लवकर आठव, जास्त लांबू नको. असताना मुख्यमंत्री म्हणून न्याय मात्र शेतकऱ्यांच्या समाधानकारक झाला पाहिजे. त्यावेळेस कुठंतरी वाटतं हा मुख्यमंत्री आपला आहे. शेतकऱ्याला असं कधी वाटलं नाही पाहिजे की हा माणूस आपला नाही. कधी कुठलाही आता देवेंद्र फडणवीस साहेब प्रत्येक शेतकऱ्याला वाटलं पाहिजे हा माणूस माझा आहे. देवेंद्र फडणवीस माणूस माझा आहे, मुख्यमंत्री माझा आहे, आमचे प्रश्न तातडीनं मार्गी काढ असं वाटलं पाहिजे. शेतकऱ्यांना कधी वाटलं नाही पाहिजे की हा आपला विरोधक आहे किंवा हा आपले कामं करत नाही. अशी भूमिका शेतकरी कधी गेला नाही पाहिजे. आणि एकदा जर शेतकरी नैराश्यात गेला, सरकार कामं नाही करत, तर परिस्थिती अवघड आहे. शेवटचा प्रश्न, दिव्यांगांना खरंच 1500 मानधन हे कमी आहे असं वाटत नाही? कामच नाही करता येत त्यांना. दिव्यांगाला काय काम करतात? तुम्ही कुठं उडीतात? 1500 काय होतं आज? काहीच होत नाही. हे सुद्धा भान सरकारनं ठेवलं पाहिजे.